भारतीय लोकशाही न्यूजमध्ये आपले स्वागत। कार्यकारी संपादक आकाश जळके। संतोष घोडके म्हणजे विश्वास। अंबड पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक। बेपत्ता युवकाला कर्नाटकातून सुखरूप परत आणत अंबड पोलिसांनी एका कुटुंबाला पुन्हा आधार दिला। सिंगम म्हणून ओळखले जाणारे पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांच्या नेतृत्वाखाली डीबी पथकाने शिताफीने तपास करत ही कामगिरी यशस्वी केली। पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे, पोलीस हवालदार यशवंत मुंडे, दीपक पाटील व पोलीस कॉन्स्टेबल अरुण मुंडे यांनी विशेष मेहनत घेतली। युवक सुखरूप परतताच कुटुंबियांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले। माझा नवरा परत आला, माझा जावई सापडला, अशा भावनिक प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केल्या। नातेवाईकांना पोलिसांवर गुलाल उधळत पुष्पहार, शाल, श्रीफळ देऊन जंगी सत्कार केला, तसेच पोलिसांना मिठी मारत आभार मानले। या कामगिरीमुळे अंबड पोलिसांचे विशेष कौतुक होत असून अंबड पोलीस म्हणजे जनतेचा खरा आधार अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। पोलिसांनी अंबड येथे गुन्हा रजिस्टर नंबर 670/25 कलम 137(2) BNS प्रमाणे जो गुन्हा दाखल होता। सदरचा गुन्हा हा ऊसतोडीचे जे पैशाच्या व्यवहारातून गुन्हा घडलेला होता। यामध्ये पोलिसांनी अंबड हद्दीतील एक पारस जाधव नावाचा व्यक्ती हा पळून नेलेला होता। सदरचा गुन्हा हा जो नोव्हेंबरमध्ये दाखल झालेला होता। नोव्हेंबर पासून आजपर्यंत आपण सदर गुन्ह्याचा तपास करत होतो। गुन्ह्याच्या तपासामध्ये आतापर्यंत 2 आरोपी अटक केलेले होते, परंतु त्या 2 आरोपीकडे हे जो अपहृत व्यक्ती आहे याचा शोध लागलेला नव्हता। परंतु पूर्वीचे तपास अधिकारी PSI बागलाले मॅडम, त्यानंतर PSI नरोडे डीबी टीमचे पथक प्रमुख आणि आम्ही स्वतः त्या ह्याच्यामध्ये लक्ष घातलं। त्याचबरोबर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंग संधू साहेब, तसेच उपविभागीय अधिकारी धुमाळ साहेब या सर्वांनी पर्सनली यामध्ये लक्ष देऊन आम्हाला मार्गदर्शन केलं। त्यांच्या मार्गदर्शन आणि सूचनेप्रमाणे हा तपास पुढे गेला आणि जवळपास आज 6 ते 7 महिन्यानंतर तो अपहृत व्यक्ती हा आम्हाला मिळालेला आहे। तो व्यक्ती हा चडचण, राज्य कर्नाटक या ठिकाणी मिळून आलेला आहे। त्यामध्ये सदर गुन्ह्यात 2 आरोपी आतापर्यंत अटक आहेत आणि आज सदर गुन्ह्याचा तपास हा पुढे आणखी चालूच आहे। आणखी किती आरोपी असण्याची शक्यता आहे? आणखी आम्ही तपासामध्ये आणखीन एक आरोपीची वाढ केलेली आहे आता तपासामध्ये, आणि तो पीडित व्यक्ती जो आहे त्या पीडित व्यक्तीचं स्टेटमेंट घेतल्यानंतर आणखी त्यामध्ये आरोपी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही। हा जो पीडित आहे तर हा चडचण राज्य कर्नाटक या ठिकाणी एका हॉटेलमध्ये मिळून आलेला होता। तो डीबी टीमचे जे पथक प्रमुख आहेत PSI नरोडे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की तुम्ही ज्या व्यक्तीचा शोध घेता, पीडित व्यक्तीचा, तो व्यक्ती हा चडचण येथील बस स्टँड समोरील एका हॉटेलमध्ये आहे अशी माहिती मिळाल्यानंतर ते सर्व पथक तिथे गेलं आणि त्याला बघितलं तर तो त्या ठिकाणी मिळून आलेला आहे।